थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 30 ऑगस्टच्या भागात तेजस आता चोर पावलांनी बाहेर यायला निघतो. कोणी आहे की नाही याचा अंदाज घेऊन तो बाहेर आला असता क्षणी समोर सूरजदादा उभा असतो. तेव्हा तेजस खूप घाबरतो. तेजस लगेचच त्याच्या नाटकाला सुरुवात करतो आणि जोरजोरात ओरडून मानसीला सांगायला लागतो की ओ, साफसफाई करताना आवाज कशाला करायला पाहिजे. घरात आजूबाजूला माणसंही राहतात, फक्त पाले आणि झुरळं नाही. कळलं काय तुम्हाला? जर आता पुढच्या वेळेला असं काही तुमच्या हातून घडलं ना, तर आई शपथ सांगतो पोलीस स्टेशनला कंप्लेंट करेन तुमच्या विरोधात आणि राडा सुद्धा घालेन इथे. सूरजदादाचा आवाज कानी पडताच मानसी विचार करते की अरे बापरे, यांना कोणीतरी पाहिलं की काय. आणि ती देवाकडे प्रार्थना करत सांगते की देवा, आमच्यामुळे आता राष्ट्रहितांना त्रास नको. सूरजदादा तेजसला म्हणायला लागतो की तेजा, मला तुझी सगळी नाटकं कळतायत बरं का. मला कानाने ऐकू येतं आणि डोळ्यांनी पाहता येतं. तेव्हा तेजसची घाबरगुंडीच उडते. तर सूरजने खरं तर तिथे त्याला काहीच समजलेलं नसतं. सूरजदादा तेजसला सांगतो की मुद्दाम त्रास देतोस ना तू त्यांना, कारण वहिनी घरात नाही आहेत. तेव्हा तेजस विचारतो की तुला असं वाटतंय का. आणि तेजसचा जीव आता भांड्यात पडतो. त्यानंतर तेजस आरडाओरड करत म्हणायला लागतो की जा सांग, गायत्री वहिनीला तुला सांगायचं आहे ना सगळं, सांग. असं म्हणून आता तेजस सूरजदादाला घरात ढकलतो. सूरजदादा परत तेजस जवळ येतात आणि त्याला सांगतात की हे बघ तेजा, आता एवढी वेळेस तुला माफ करतो आहे. वहिनीना तुझं नाव नाही सांगणार आहे, तू माझा लहान भाऊ आहेस ना म्हणून. तेव्हा तेजस सांगतं की तू पण दादा मोठा आहेस ना माझ्यापेक्षा, म्हणून मी गप्प आहे. तर सूरजदादा आता तिथे पुढे जातो आणि त्यानंतर परत माघारी तेजसकडे येतो. त्याला समजावत म्हणतो की नको ना रे देऊ त्यांना त्रास, खूप चांगली माणसं आहेत, बिचारे आहेत ती. तेव्हा तेजस सांगतो की बरं ठीक आहे, नाही देत. तेव्हा सूरजदादा तेथून निघून जाता तेजसचा जीव आता भांड्यात पडलेला असतो. हे नाटक करणं तेजसला खूप चढ चाललेलं असतं. तेजस विचार करतो की आता तात्याने घरात यायची बंदी केली आहे म्हणून मी घरातही नाही जाऊ शकत, परंतु स्टूल तर बाहेर घेऊन येऊ शकतो ना. आणि त्यानंतर तो त्याच्या आईला जोरजोराच्या हाका मारतो आणि स्टूल घेऊन यायला सांगतो. आभा स्टूल घेऊन आले असता विचारते की तुला कशाला हवा आहे. तेव्हा तेजस सांगतो की मला नाही, त्या नवीन भाडेकरूंना हवा आहे. आभा आता तिथे हट्ट करते. आभा सांगते की नाही अरे ती मगाशी तुला किती वाईट साईट बोलत होती, म्हणून मी तिला मतही दिलं नव्हतं, आणि तुला काय एवढा पुळका आला आहे त्यांच्या मदत करायला. तेजस तिथे आभाला समजावतो की अगं मगाशी जे झालं ना ते विसरून जा. ते खरं तर ना गायत्री वहिनीसमोर त्यांनी मुद्दाम माझ्याशी वाद घातला होता. तेव्हा आबाचा गैरसमज होतो आणि आबा म्हणते की अच्छा, गायत्री वहिनीसमोर इम्प्रेशन स्वतःचं मारायचं आहे म्हणून ती तुला वाटेल ते बोलू शकते का. आणि तुला जर मदतच एवढी करायची असेल ना तर हा घे स्टूल, चालले मी, असं सांगून आबा घरात निघून जाते. तेव्हा तेजसला आता खूप टेन्शन येतं. आबाला कसं समजावं हेच कळत नसतं. त्यानंतर तेजस जेव्हा आता स्टूल घेऊन मागे फिरतो तर मागे मानसी उभी असते. आभा तेजसमध्ये सगळं बोलणं मानसीने ऐकलेलं असतं. मानसी तेजसला विचारते की तुम्हाला शिक्षा झाली आहे मिस्टर राष्ट्रहित. तेजस सांगतो की अहो आबा काहीही बोलते. तेव्हा मानसी सांगते की राष्ट्रहित लपवू नका, मी सगळं काही ऐकलं आहे. तेव्हा तेजस सांगतो की हां, म्हणजे आमचे तात्या कसे स्ट्रिक्ट आहेत ना, थोडीशी जरी चूक झाली ना की ते सतत शिक्षा करत असतात, स्पेशली मला तर जास्तच. तेव्हा मानसी तेजसला विचारते की एक मिनिट, तुम्ही घरातून जे 2 लाख रुपये चोरून माझ्या बाबांच्या हॉस्पिटलचं बिल भरलं होतं, त्यासाठी तर तुम्हाला तात्यासाहेबांनी शिक्षा केली नाही ना. मानसीला तिथे प्रश्न योग्य पडलेला असतो. तेव्हा मानसी तेजसला सांगते की मिस्टर राष्ट्रहित, तुम्ही अजिबात बरोबर केलं नाही आहे. हे आमची मदत केली आहे हे तुम्ही तात्यासाहेबांना सांगायला हवं होतं. आमच्यामुळे तुम्ही ही शिक्षा भोगत आहात, ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन तात्यासाहेबांना सगळं सांगते. तेव्हा तेजस आता मानसीला अडवतो. तिच्यासमोर हात जोडून तिला विनंती करतो की तात्यांना काहीच कळू देऊ नका. तर एवढी सगळं होऊन सुद्धा आता तेजस आपल्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. ही गोष्ट लक्षात येतात मानसी सांगते की नाही राष्ट्रहित, आमच्यामुळे तुम्हाला तुमच्याच घराबाहेर राहावं लागतं आहे. मी सांगणार आहे तात्यासाहेबांना सगळं. राष्ट्रहित, आमच्यामुळे अजून किती आणि काय काय भोगणार आहात तुम्ही, मला सांगू देत ना. असं म्हणता क्षणी तेजस आता हात आडवा लावतो आणि मानसीला थांबवतो. तेव्हा तेजस मानसीचे समजूत घालतो की हे बघा, तुम्ही जाऊन तात्यांना काहीच सांगूच नका, कारण या घरात गायत्री वहिनी सुद्धा राहते आणि तिच्या लक्षात येईल ना आपण भांडणाची फक्त नाटकं करतो आहोत. त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही सध्या तरी माझा अजिबात विचारच करू नका. तेजस सांगतो की हे बघा, आता राहायला घर नाही आहे. तुम्ही खरं तर तुमच्या आईचा आणि बहिणींचा विचार करा आता इथे.
माझं काय, आयुष्यभर थोडीच मी अंगणात राहणार आहे. ते जाऊ द्यात, तर आपण सगळी आवरावर करून घेऊया असं म्हणत नकळतपणे तेजस आता मानसीच्या खांद्यावरती हात ठेवतो. तेव्हा मानसी जेव्हा तिकडे पाहते तर तेजस लगेच आपला हात काढतो आणि त्यानंतर सांगतो की अहो चला ना, आपण पटकन तयारी करून घेऊयात. आणि तेजस आता आवरावर करण्यासाठी मानसीच्या खोलीकडे निघूनही जातो. मानसीला आता खूप अपराधी वाईट वाटत असतं. तेजसने एवढी सगळी आपली मदत करून सुद्धा त्याला शिक्षा भोगावी लागते आहे, ही गोष्ट मानसीच्या जिव्हारी लागलेली असते. इकडे रजनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. रजनी रणजितला जाब विचारत असते की ते जुनं प्रिंटिंग मशीन तू 1,00,000 रुपये देऊन विकत घेतलं आहे आणि त्यातून ते घरी आणण्याऐवजी तिथेच ठेवून दिलंस. तेव्हा रणजित सांगतो की आई अगं, तुलाही चांगलंच माहिती आहे की मला अँटिक गोष्टी किती आवडतात आणि पैशांपेक्षा ना नाती भावना या सगळ्यांना महत्त्व देणं गरजेचं आहे. ही गोष्ट मला मानसीने शिकवली आहे. तुला माहिती आहे का आई, ते प्रिंटिंग मशीन विकत घेऊन सुद्धा मी आहे त्याच ठिकाणी ठेवून दिलं. त्यामुळे मानसी माझ्यावरती खूप खुश आहे. कदाचित याच एका कारणामुळे आम्ही परत एकत्र येऊ. तेव्हा रजनी रणजितला समजावत सांगते की रणजित, इतका उतावळेपणा बरा नाही. रणजित तिथे आता विचारतो की 1 मिनिट आई, परंतु मी ते प्रिंटिंग मशीन विकत घेतलं आहे ही बातमी तुला कशी कळाली? तेव्हा रजनी सांगते की ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. परंतु रणजित, अरे मला मान्य आहे ना मी चुकले, त्यासाठी मी माफी मागितली आहे आणि मी तुझ्या मनाचा विचार करायला हवा होता. मानसीसोबतचं तुझं लग्न मोडायला नको होतं, परंतु आता ते लग्न पुन्हा जुळवण्यासाठी मी प्रयत्न करते आहे ना. आणि तू जर अशाच मध्ये काही गोष्टी करत राहिला तर खूप अडचणी निर्माण होतील. रणजित तिथे आता रजनीला विचारतो की 1 मिनिट आई, मग तू नक्की काय प्रयत्न करते आहेस हे लग्न जुळवण्यासाठी? बोलण्याच्या ओघामध्ये रजनी रागाच्या भरात आता सगळं काही रणजितला सांगून टाकते. ती सांगते की हे बघ रणजित, तू ते प्रिंटिंग मशीन विकत घेतलं खरं, परंतु मानसी तुझ्यावरती तिथे खुश झाली आणि निघूनही गेली. ती जेव्हा घरी गेली तेव्हा मामीने तुझ्या लग्नाचा विषय आता त्याच्या समोर काढला. तेव्हा मानसी तिच्यावरतीच खूप भडकली आणि तिच्या आईला बहिणीला घेऊन घर सोडून कायमची निघून गेली आहे. तेव्हा आता रणजितला खूप मोठा धक्का बसतो. रणजित विचारतो की काय, परंतु अचानकपणे ती कुठे गेली असणार आहे? तर रणजितलाही आता मानसी आणि तिच्या कुटुंबाची काळजी वाटते. रजनी सांगते की तेच तर कळत नाहीये की ती नक्की कुठे गेली आहे ते. रणजित तिथे विचारतो की परंतु आई, हे सगळं तुला कसं समजलं? रजनी रणजितचे प्रश्न टाळत त्याला सांगते की हे बघ रणजित, हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आपल्याला सगळ्यात आधी मानसीचा शोध घ्यावा लागणार आहे, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. रणजित आता तिथे रजनीला विचारतो की आई, या सगळ्या प्रकरणामध्ये तू तर काही घोळ घालून ठेवला नाहीयेस ना? तेव्हा रजनी आता खूप घाबरलेली असते. तर इकडे तेजस मानसीला तिच्या रूममध्ये सामान लावण्यासाठी मदत करत असतो. रणजितने संपतरावांचा फोटोही आता त्या रूममध्ये लावून टाकलेला असतो. फोटो लावून झाल्यानंतर तेजस हात जोडून आता संपतरावांच्या फोटोला नमस्कार करतो. त्यानंतर मानसीही तिथेच असते. मानसी पुढे येते. मानसी जेव्हा संपतरावांचा फोटो तिथे पाहते तर त्या फोटोवरून हात फिरवून मानसी खूप रडत असते. आणि मानसी जेव्हा वळून आता तेजसचे आभार मानते, त्याला थँक्यू म्हणते, तेव्हा तेजस सांगतो की मिस लकी चॅम्प, अहो तुमच्या आनंदासाठी हा फोटो मी इथे लावला आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू पाहायचेत म्हणून नाही. चला चला पटकन पुसून टाका बरं. तेव्हा नकळतपणे आता तेजस मानसीचे डोळे पुसायला लागतो. अचानकपणे त्याच्या लक्षात येतं आणि तो भानावर आल्यानंतर तो लगेच बाजूला सरकतो आणि मानसीला सांगतो की लकी चॅम्प, पटकन डोळे पुसा आणि एक छानशी स्माईल द्या. तेव्हा मानसी तेजसकडेच पाहत असते. तर तेजस सांगतो की अहो काय डेंजर स्माईल देताय मिस लकी चॅम्प, थोडं दात वगैरे दाखवायला मिळतील का तुम्हाला? असं म्हणता क्षणी मानसी खदखदून हसत असते. तेव्हा तेजस त्याच्या स्टाईलने सांगतो की मस्त, कायम अशाच हसत राहा. तेजस तिथून गेल्यानंतर मानसी मनोमन विचार करते की राष्ट्रहित, खरंच आतापर्यंत तुम्ही आमचा किती विचार केला आहे. आमच्यासाठी, आमची मदत करण्यासाठी तुम्ही स्वतःच्या घरात चोरी केली, त्याची तुम्हाला शिक्षा मिळते आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या घरात राहायला जागा दिली, परंतु तुम्हीच तुमच्या घराचा उंबरठा ओलांडू शकत नाही आहात. परंतु राष्ट्रहित, तुम्हाला तुमच्या घरात घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन. तुमच्या संकटामध्ये तुमच्यासोबत ढालीसारखी उभे राहायचं मी बाबांना माझ्या वचन दिलं आहे आणि ते वचन मी नक्की पूर्ण करेन. अख्खं जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना तरी कायम मी तुमच्या सोबत असेन, असं मानसी मनोमन तेजसला वचन देते. त्यानंतर संध्याकाळी तेजस आता अंगणामध्ये इकडे तिकडे फेरफटका मारत असतो.
तेजस जेव्हा आता अंगणामध्ये गीताची वाट पाहत उभा असतो, कारण त्याच्यासाठी गीता डबा घेऊन येणार असते, तर तोपर्यंत विनोद छायाचा घाणेरड्या प्लॅनला सुरुवात होते. तर विनोद छायाला सांगतो की आता त्याची लाडकी वहिनी जरी त्याच्यासाठी डबा घेऊन आली तरीसुद्धा तो जेवू शकणार नाही आहे ना, आपला प्लॅन आहे. तेव्हा तेजस इकडे तिकडे पाहत असतात. ते दोघे आता त्याला लपून छपून बघत असतात. तेजस आता खूप वेळ झालं गीताची वाट पाहत अंगणामध्येच उभा असतो. अचानकपणे तेजसचं लक्ष मानसीकडे जातं. मानसी खिडकीतून इशारे करून आता तेजसला तो जेवला आहे का नाही विचारते. तेव्हा तेजस आता नाटकं करतो. तेजस मानसीला खोटं सांगतो की त्याचं पोट भरलं आहे आणि त्याने जेवणही केलं आहे. तेव्हा मानसी त्याच्याकडे पाहून हसते आणि तेथून जाते. तर तेजस विचार करतो की देवा, काय चाललं आहे, काहीच चांगलं घडत नाही आहे रे माझ्यासोबत. तात्याने मला घराबाहेर काढलं आहे म्हणून त्यांनाही त्रास होत असणार आहे. मी घराबाहेर राहतोय याचा आईलाही त्रास होत असणार आहे. आणि वहिनी आता दररोज कामावरती जाते, त्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत काम करून येऊन माझ्यासाठी ती स्वयंपाक करून डबा घेऊन सुद्धा येते, म्हणजे तिलाही त्रास होतो आहे. का चांगलं घडत नाही आहे रे माझ्यासोबत, असा विचार करत असतात तिथे गीता येते. गीता तेजसला सांगते की भाऊजी माफ करा, आज थोडा उशीर झाला ना कामावरून यायला. तेव्हा विनोदचा प्लॅनिंगला सुरुवात होते. विनोद छायाला सांगतो की आली आली वेळ आली आपली, आणि दोघी आता नाटकं करत असतात. खरं तर छाया विनोदला खेचत असते की चला, जेवण झालं आहे म्हटल्यानंतर शतपावली करणं चांगलं असतं ना. जेव्हा आता गीता समोरून गेट ओपन करून आतमध्ये येते तेव्हा मुद्दाम छाया पळत येते आणि गीताला जोराचा धक्का देते. तेव्हा आता गीताने तेजससाठी आणलेला डबा सगळं जेवण खालती सांडतं. गीता आता खूप चिडते आणि विनोदला सांगते की काय हो विनोद भाऊ, तुमच्या बायकोला बघून चालता येत नाही का. तेव्हा विनोद सांगते की भाऊ काय भाऊ, धक्का कोणी दिला, हिने दिला ना, मग माझ्यावरती कशाला खेकसते तू. आणि त्यानंतर गीता छायाला काही बोलणार तर विनोद बाजू सावरून घेण्यासाठी छायाला सांगतो की का गं, धक्का द्यायची काय गरज होती हिला. तेव्हा छाया सांगते की ओ, धक्का कोणी दिला, मी काही मुद्दाम धक्का दिला का, तुमच्या हाताला किती घाम येतो, हात सटकला ना माझा. मानसी खिडकीतून घडला सगळा प्रकार पाहत असते. आता तेजसवरती उपाशी राहण्याची वेळ आलेली असते आणि हे सगळं मुद्दाम विनोद छायाने केलेलं असतं. तिथे छायाने आता सगळे आरोप फेटाळून लावलेले असतात आणि तिची काहीच चूक नाही आहे असं सांगितलेलं असतं. तेव्हा तेजस तिला छायाला म्हणतो की छाया, अगं तुझीच चूक नाही आहे, म्हणजे खरी चूक तर त्यांचीच आहे, ज्यांची तू दिवसभर आरती ओवाळते, सतत त्याच्या मागे मागे फिरत असते. तेव्हा छायाला कळत नाही. तेव्हा तेजस सांगतो की दीदी दीदी तुझी दीदी. तेव्हा छाया चिडते आणि तेजसला सांगते की हो, माझ्या दीदीबद्दल काही ऐकून घेणार नाही या. आणि ती विनोदला सांगते की हे बघा, आपण ना आता नाईट वॉक राहू दे, उद्या मॉर्निंग वॉकला जाऊया, कारण त्यांचं काम फत्ते झालेलं असतं. तेजसवरती उपाशी राहण्याची वेळ त्यांनी मुद्दा मानलेली असते. आणि जात जात विनोद आता गीताला सांगतो की वहिनी हे उचला, काय असं दारामध्ये सांडलेलं बरं दिसत नाही ना. ते दोघे निघून जातात. तेव्हा तेजस आणि गीता दोघे आता ते डबा उचलून घेतात. मानसीने हे सगळं प्रकार खिडकीतून पाहिलेला असतो. तेजस आणि गीता दोघे आता ते सांडलेलं सगळं जेवण भरून टाकतात. तेव्हा तेजस सांगतो की वहिनी, अगं थोडासा भात याच्यामध्ये शिल्लक आहे. तेव्हा गीता सांगते की नाही राहू देत भाऊजी, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवून आणते. तेव्हा तेजस सांगतो की अगं नको वहिनी, तूही दमून आली आहेस ना, मग उगाच तुला त्रास नको आहे, एवढ्या अन्नामध्ये पोट भरेल अगं माझं. आणि तेजस आता बाजूला जाऊन बसतो. तेव्हा गीता एकटीच पुटपुटत म्हणायला लागते की कसली माणसं पाळून ठेवली आहेत घरामध्ये, सगळ्या अन्नाची नासाडी करून ठेवली या लोकांनी. तिला विनोद छायाचा खूप राग आलेला असतो. तर मानसी पटकन आता तेजसच्या मदतीला धावून येणार असते. त्यानंतर गीता तेजसकडे येते. तेजसला सांगते की भाऊजी आता बस झाली ह्यांची नाटकं, ही गोष्ट आता कुठेतरी थांबायला हवी आहे. मी काय म्हणते, मी जिथे काम करते ना तिथे छानशी नोकरी आहे, मी माझ्या मालकांनाही बोलले आहे, तुम्ही कराल का तिथे नोकरी. निदान तुम्ही तिथे नोकरी केली तर त्या गायत्री वहिनीचे पैसे तरी त्यांच्या तोंडावर मारता येतील, हे सगळं थांबवता येईल आपल्याला. तेव्हा तेजस सांगतो की वहिनी तू माझ्यासाठी किती काही करते आहे सगळं. तर तिथे गीता सांगते की अहो भाऊजी माझं जाऊ देत, माझं सोडा, परंतु आईचं काय, आबाने मला फोनवरती सांगितलं की आई नीट जेवत सुद्धा नाही आहेत, त्यांना तुमची काळजी वाटते आहे, जीव तुटतो त्यांचा तुमच्यासाठी. गीता तेजसला विनंती करते की प्लीज भाऊजी जाल ना तुम्ही, निदान आईंसाठी तरी. तेव्हा तेजस सांगतो की वहिनी तू नको काळजी करू, मी जाईन उद्या इंटरव्ह्यूला. तेव्हा गीता खूप खुश होते. आणि खरं तर दुसऱ्या दिवशी तेजसचा बड्डे असतो, त्यामुळे तिथे गीता विचारते की बरं भाऊजी आता तुम्हाला बड्डे स्पेशल काय गिफ्ट हवं आहे माझ्याकडून.
तेव्हा तेजस सांगतोय की मला कोणाकडून काहीच गिफ्ट नको आहे. खरं तर उद्या इंटरव्ह्यूला जाऊन ती नोकरी मिळवून मीच सगळ्यांसाठी सरप्राईज देणार आहे. तेव्हा गीता खूप खुश होते. गीता सांगते की मग मी उद्या तुमच्या आवडीचं सगळं जेवण तुम्हाला डब्यामध्ये भरून देते. तेजसला अस्वस्थ वाटतं. तेव्हा तिथे गीता विचारते की काय झालं भाऊजी? तर तेजस सांगतो की कृष्ण जन्मानंतर दरवर्षी मला आई दही पोहे बनवून देते ना, परंतु आता उद्या मला खायला नाहीत भेटणार याचं वाईट वाटतं आहे. परंतु जाऊ देत, असू देत. इतक्यात आता तिथे मानसी तेजससाठी जेवण घेऊन आलेले असते. मानसीला जेव्हा प्रभूंच्या घरी गीता पाहते तेव्हा ती आश्चर्यचकितच होते. आणि त्यानंतर मानसी तेजसला सांगते की राष्ट्रहित तुमच्यासाठी जेवण आणलं आहे, पोटभर जेवण घ्या. तेव्हा गीता झटक्यात उठते आणि तेजसला बोलूनच टाकते की भाऊजी तुम्ही पळून जाऊन लग्न केलं. त्यावरती मानसी जोरजोराची हसायला लागते. तर तेजस सांगतो की वहिनी अगं काही काय बोलतेस? अगं त्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते भाड्याने इथे राहायला आले आहेत. तेव्हा मानसी गीताला विचारते की एक मिनिट, मी तुम्हाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते, परंतु कुठे पाहिलंय लक्षात येत नाहीये माझ्या. गीता मुद्दाम आता तिरक्या नजरेने तेजसकडे पाहत असते. कारण गीताने मानसी तेजससाठी परफेक्ट असल्याचं आधीच त्याला सांगितलेलं असतं. आणि अचानकपणे प्रभूंच्या घरी मानसीला पाहून तिचा गैरसमजही झालेला असतो. मानसीच्या लक्षात येतात मानसी तिथे गीताला सांगते की माझ्या लक्षात आलं, आपण कपड्याच्या दुकानामध्ये भेटलो होतो ना, तुम्ही तिथेच काम करता ना? तेव्हा गीता सांगते की अगदी बरोबर, तुझ्या आवडीचा ड्रेस, तेजस भाऊजींच्या आवडीची ओढणी, असंच ना? तेव्हा मानसी तेजस एकमेकांकडे पाहतात. तर मानसीला गीताला तिथे आता तेजस सांगायला लागतो की अगं वहिनी, गायत्री वहिनीला जर कळालं ना आमची ओळख आहे तर त्यामुळे जरा हळू बोलशील का? त्यांना इथे भाड्याने राहायला जागा दिली आहे. या मिस मानसी आहेत आणि ही माझी वहिनी. तेजसने एकमेकींची ओळख करून दिलेली असते. तेव्हा मानसी बोलण्याच्या ओघामध्ये गीताला सांगून टाकते की खरं तर राष्ट्रहितानेच आम्हाला इथे आणलं आहे राहायला. तेव्हा चकित होऊन गीता तेजसकडे पाहते आणि विचारते की हो, अरे वा, चांगलंच केलं. मानसी सांगते की खरंच या घरातली माणसं खूप चांगली आहेत. तेव्हा मुद्दाम गीता तेजसकडे पाहत म्हणते की मानसी खूप छान आहे. त्यानंतर गीता शब्दपालत्याने म्हणते की खरंच या घरातली माणसं खूप छान आहेत आणि तू ना या घरात राहायला येऊन अगदी योग्यच केलं आहे. हो ना भाऊजी, अगदी बरोबर आहे. तेव्हा मानसी सांगते की मला माहिती नव्हतं तुम्ही राष्ट्रहितांसाठी जेवण घेऊन येतात ते. तेव्हा तेजस सांगतो की हो, वहिनी माझ्यासाठी दररोज जेवण आणते आणि तुम्हाला माहिती आहे का, मी आत्ताच जेवलो आहे. भात खाल्ला ना, माझ्या मागेच लागली होती जेव जेव म्हणून. माझं नाव पोट भरलं आहे अगदी कोळ्यापर्यंत. आणि त्यानंतर तेजस मुद्दाम ढेकर देण्याचं नाटक करतो. खरं तर मानसीने सगळं पाहिलेलं असतं, मानसीला सगळं माहिती असतं, परंतु तेजस नाटक करतो आहे आपल्याला त्रास होऊ नये म्हणून. मानसीला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं आणि तितकीच काळजीही वाटत असते. मानसी तिथे विचार करते की कसं सांगू राष्ट्रहित तुम्हाला? बाबांनी आपल्या दोघांचा हात हातामध्ये घेऊन त्यांना नक्की काय सांगायचं होतं? तुम्ही उपाशी आहात तरीसुद्धा तुम्ही आमच्यासाठी किती मोठा त्याग करत आहात. तेव्हा तेजस सांगतो की कुठे हरवलात? आणि त्यानंतर तेजस मुद्दा म्हणतो की आई आई नाही, म्हणजे आत्ताच डोकावून गेले ना. तेव्हा मानसी सांगते की कदाचित वाट पाहत असेल, मी जाते. तेव्हा तेजस सांगतो की ओके जा. तर त्यानंतर मानसी गीताला सांगते की भेटत राहूयात आपण, आता ओळख झाली आहे ना. तेव्हा तेजस म्हणतो की कशाला? तर गीता त्याच्याकडे पाहते आहे हे लक्षात येतात तेजस सांगतो की नाही, म्हणजे तुम्ही भेटत राहा, परंतु आई तुमची वाट पाहते ना, जा पटकन. मानसीला त्याने मुद्दाम लावलेला असतो कारण गीता त्याची थट्टा करते. तेव्हा आता गीता मानसी गेल्यानंतर म्हणायला लागते की खा खा, एवढं प्रेमाने आणले ना तुमच्यासाठी, खाऊन घ्या आणि विचार करायला काहीच हरकत नाही आहे भाऊजी. तेव्हा तेजस सांगतो की वहिनी, ऑलरेडी मी त्यांच्यासाठी दुसरा विचार करतो आहे, त्यामुळे जोड्या लावा, जोड्या जुळवा, हे बास करा आता. तेजस हातात एक घास घेतो आणि मानसीच्या रूमकडे डोकावत असतो. तेव्हा गीता तेजसकडेच पाहत राहते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रभूंच्या घरी आता श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करत असता सुनंदाच्या डोळ्यात अश्रू येतात, कारण दरवर्षी तेजस पाळणा गात असतो. तेव्हा तात्यासाहेब सांगतात की ते काही नाही सुनंदा, तो या घरात येणार नाही, त्यामुळे आज पाळण्यात तूच म्हणायचास. तर मानसीने वेळेवरती व्हिडिओ कॉल करून तेजसला आता घरातले श्रीकृष्ण जन्माष्टमीचे जे काही तयारी झालेली असते ते सगळं व्हिडिओ कॉलवरती दाखवत असते. तेव्हा तेजस बाहेरून मोठ्याने पाळणा गायला लागतो. तर सुनंदा खूप खुश होते. त्याचबरोबर गायत्रीला मोठा धक्का बसलेला असतो आणि मानसी खूप खुश होऊन कृष्णाला आता मनोभावे नमस्कार करते.